स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा शनिवारी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर आज रविवार दिनांक 17 मार्च रोजी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी लोकसभा निवडणूक संदर्भात माहिती दिली आहे। ही निवडणुकांची सुरुवात झाली असून नामनिर्देशन अर्ज करण्याची तारीख 28 मार्च पासून सुरुवात होणार आहे आणि उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल रोजी राहील, तर नामनिर्देशन पत्राची छाननी 5 एप्रिल राहील। तसेच परभणी जिल्ह्याचे मतदान दिनांक 26 एप्रिलला राहील आणि मतमोजणीचा दिनांक 4 जूनला राहील, तर तारखेमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल ती तारीख 6 जून 2024 राहील। या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी 12 पुरावे राहतील, त्यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, राशन कार्ड, पॅन कार्ड आणि आदी पुरावे राहतील। तसेच जिल्ह्यामध्ये एकूण मतदान 21,16,704 राहील, त्यामध्ये पुरुषांची संख्या 11,730 तर महिलांची संख्या 10,15,949 राहील। यामध्ये तृतीयपंथी 25 मतदान आहेत। या परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये क्षेत्रीय अधिकारी 170 आणि 550 विविध पथकामध्ये अधिकारी आणि कर्मचारी तसेच मतदान केंद्रावरील अधिकारी 7,935 राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, पोलीस अधीक्षक परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विधाने, उपविभागीय अधिकारी शेवाळे आदी उपस्थित होते। 17 परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे। भारत निवडणूक आयोगाने जो निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यामधल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यातली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे। यामध्ये निवडणुकीची अधिसूचना 28 मार्चला आपण जाहीर करणार आहोत आणि नॉमिनेशन पेपर दाखल करायची शेवटची तारीख 4 एप्रिल अशी असणार आहे। नामनिर्देशन पत्राची छाननी 5 एप्रिल रोजी आहे। उमेदवारी मागं घेण्याचा जो काही कालावधी आहे तो 8 एप्रिल आहे आणि मतदानाचा दिनांक 26 एप्रिल आहे आणि मतमोजणी 4 जून 2024 अशी आहे। तर परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे। या जिल्ह्यामध्ये एकूण 2280 मतदान केंद्र आहेत आणि 21,16,000 इतके मतदार आहेत। या सर्वांची तयारी आपण केलेली आहे। यापूर्वी सर्व जे नोडल ऑफिसरची नियुक्ती असेल, पोलिंग ऑफिसरची नियुक्ती असेल, अशा नियुक्त्या झालेल्या आहेत। मतदान केंद्रांची पाहणी झालेली आहे आणि प्रशासन अशा पद्धतीने तयारी करण्यात येणार आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व सज्ज झालेलो आहोत। आमचं जे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्याचं पूर्ण प्रशिक्षण जवळपास होत आलेलं आहे। जे निवडणुकीसाठी आहे पूर्ण मनुष्यबळ आमचं प्रशिक्षित होत आहे। त्याच पद्धतीने आम्हाला निमलष्करी दलाची तुकडी देखील प्राप्त झालेली आहेत आणि ती यापूर्वीच 2 आठवड्यापूर्वीच आपल्या जिल्ह्यात दाखल झालेली आहे। ती तुकडी सर्व मतदारसंघांना भेट देऊन तेथील माहिती करून घेत आहे आणि महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही रूट मार्च देखील त्यांचे घेत आहोत। त्याच पद्धतीने या आगामी काळात अवैध दारू, अवैध शस्त्र याविषयीची मोहीम कठोर करण्यात येणार आहे। ऑलरेडी ती सुरू झालेली आहे। त्याच पद्धतीने गुन्हे दाखल असलेल्यांना किंवा संभाव्य काही उपद्रव निर्माण करणाऱ्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जाणार आहे आणि त्याच्या उपद्रव मूल्यानुसार ती कारवाई विविध कलमान्वये, विविध कायद्यान्वये केली जाणार आहे। त्याचा ॲक्शन प्लॅन देखील तयार करण्यात आलेला आहे आणि आमचे सर्व अधिकारी म्हणजे जवळपास आमचे 150 अधिकारी आहेत, हे सर्व या कामाला लागलेले आहेत आणि मी आमचे अप्पर पोलीस अधीक्षक, 5 DYSP आणि आपण म्हटलो याप्रमाणे 150 अधिकारी आणि सध्या आमचा पूर्ण जिल्ह्याचा स्टाफ निवडणुकीच्या कामासाठी सज्ज झालेला आहे। वॉरंट समन्स देखील या ठिकाणी तेवढ्याच कठोरतेने बजावण्यात येणार आहे या दरम्यान आणि कुठलीही अवैध गोष्ट खपून घेतली जाणार नाही आणि निवडणुकीसाठी कुठलाही व्यत्यय येणार नाही या दृष्टीने आमची ससज्जता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे।